दिवसभर घरात असते बोर नाही होत का? तर माझ्यासोबत असं एक सत्य परिस्थितीवर आधारित एक प्रसंग घडून गेला आहे. एकदा मी बाहेर कुठल्या तरी कार्यक्रमाला जात असताना माझ्या बाजूच्या काकू मला म्हटल्या, "रिया तू दिसतच नाही आजकाल." नेमकी रिया घरात करत काय असते? त्याचं हे उत्तर आहे की रिया घरात काय असते. रिया घरात असे जुन्या पडलेल्या कबाडमधल्या रंगाच्या बादल्या काढते, त्याचे हँडल बिंडल तोडते मस्तपैकी, जाळून जुळून काय काय करून, चाकूसुद्धा जाळून ठेवला ॲक्च्युली मी काल तो आणि असं काहीतरी करते. त्याच्यावर मस्तपैकी रेघोट्या मारते. ऐकता बिड्यावर रेघोट्या नाही मारते मी, स्वतःची मेहनत ही सगळी. आणि त्याच्यानंतर त्याला डेकोरेशन करायचं बघते. म्हणजे रिया दिवसभर घरात हेच करत असते. असं काहीतरी जुनी टाकाऊपासून टिकाऊ करायचं असतं मला काहीतरी. आणि मला झाडं लावायची असतात, मला माशांना खाऊ घालायचं असतं, मला सगळ्या झाडांना पाणी द्यायचं असतं. हे सगळं करून मी घरातली कामंसुद्धा करत असते. रिया स्वयंपाकसुद्धा करते आणि रिया झाडू फरशी पण करते आणि रिया धुणं भांडी पण करत असते. ठीक आहे, मी फक्त हे विरंगुळा करायच्या गोष्टी करत नसते. सो इथे मला एक झाड लावायचं होतं. त्यासाठी मी ही बादली शोधून काढली रंगाची, त्याच्यावर डॉक्टर टेप लावला. आधी मी ॲक्च्युली त्याच्यावर डिझाईन केली होती, पण मला ते काय माझ्या मनाला पटलं नाही. सो मी बाजारात जाऊन डॉक्टर टेप घेऊन आले. त्याला असं वेडंवाकडं लावलं थोडंसं आणि त्याला मी कलर करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तो डॉक्टर टेप काढून टाकला. त्यानंतर ते असं काही दिसत होतं, इतकं काही त्याला फिनिशिंग चांगली आली नाही आहे. आय ट्राईड माय बेस्ट, पण त्याला फिनिशिंग इतकी काही खास आली नाही. त्यानंतर हा मॉजपॉज आहे फेविक्रिलचा, त्याने जे काही कलर असतात ते सिक्युअर होतात कुठल्याही सरफेसवर, त्यासाठी ते यूज करतात. आणि ते केलं मी मस्तपैकी. मॉजपॉज लावलं, पूर्ण मॉजपॉजचा एक कोट लावला आणि त्याचा स्मेलसुद्धा खूप सुंदर येतो. आणि सो हे सगळं मी घरात करत असते, कारण मला आजकाल नाही, मला आधीपासूनच झाडं लावायची खूप हौस आहे, खूप इच्छा आहे. म्हणजे आवडतं मला प्लॅन्टिंग वगैरे करणं. आणि त्यानंतर मी ह्या बादलीला त्यानंतर हे एक जरा कार्टून टाईप त्याला इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला. मी कुठंतरी बघितला होता पिंटरेस्ट और यूट्यूबला. त्यानंतर ती बादली अशी काहीतरी तयार झाली कलरफुल. आणि याच्यामध्ये मला एक सुंदर सोनचाफ्याचं झाड लावायचं होतं. फायनली मला सोनचाफ्याचं रोपटंसुद्धा मिळालं. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड नाईट, बाय बाय.